हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दौरे जहां हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले इसके यह गुलिस्तान हमारा, गुलिस्तान हमारा. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या या अमृत महोत्सवी वर्षात आज आपण प्रवेश करत आहोत. या महान देशाचा जन्म दोनदा झाला. पहिल्यांदा हे विश्व निर्माण झाले तेव्हा आणि दुसऱ्यांदा 200 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर हा देश स्वतंत्र झाला तेव्हा. या देशाने काही महान माणसांना जन्म दिला आणि त्या महान माणसांनीच या देशाच्या स्वातंत्र्याला जन्म दिला. मित्रांनो, आजचा हा स्वातंत्र्य दिवस उजाडला कारण वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, राजगुरू अशा हजारो क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याच्या यत्नकुंडात आपल्या प्राणाची आहुती दिली. टिळक, सावरकर, साने गुरुजी अशा कितीतरी नेत्यांनी आपल्या जीवनाची राख रांगोळी केली. लाखो ज्ञात अज्ञात पुरुषांनी, महिलांनी, बालकांनी तुरुंगवास भोगला. कधी इंग्रजांचा वास झाला तर कधी छातीवर गोळीबार झाला. मित्रांनो, आजचा हा दिवस अशा या राष्ट्रभक्तांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालेले हे स्वातंत्र्य गेली 500 वर्षे टिकून आहे. ते सीमेवर तैनात असलेल्या आपल्या भारतीय सैनिकांमुळे ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता जमीन, आकाश, पाण्यातून खडा पहारा देणाऱ्या आपल्या भारतीय सैनिकांमुळे कधी देशाबाहेरील तर कधी देशाच्या आतील शत्रूंशी संघर्ष करीत हजारो सैनिकांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले. अशा या भारत मातेच्या वीर सुपुत्रांना स्मरण करण्याचा आजचा हा दिवस आहे. आज विश्वात प्रत्येक क्षेत्रात भारत आणि भारताचा डंका वाजतोय. अवकाश प्रक्षेपण, माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, कृषी, अर्थ, आरोग्य, क्रीडा अशा कित्येक क्षेत्रात भारत विश्वविजेता बनवण्याच्या वाटेवर आहे. ही प्रगती शक्य झाली ती केवळ राष्ट्रप्रथम या भावनेतून काम करणाऱ्या आपल्या भारतीयांमुळे. परंतु मित्रांनो, या देशाचे नागरिक म्हणून आपणही काही कर्तव्य समजून घ्यायला हवी. सार्वजनिक स्वच्छता बाळगणे, राष्ट्रीय संपत्तीची नासधूस न करणे, भ्रष्टाचाराला बळी न पडणे अशा साध्य असणाऱ्या कार्यातून राष्ट्रप्रथम या भावनेला आपण हातभार लावत आहोत. शाळा, महाविद्यालय, सरकारी खासगी कार्यालय येथून होणाऱ्या वृक्षारोपणासारख्या उपक्रमांतून आपण फक्त या देशाचीच नव्हे तर पूर्ण विश्वाची सेवा करत आहोत. आपण या भारत मातेचे नागरिक. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनी आपला देश आणि आपले देशबांधव यांच्याशी निष्ठ राखण्याची प्रतिज्ञा आठवूया. जात, धर्म, पंथ यांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रप्रथम या भावनेतून